सणासुदीचे दिवस म्हणजे समारंभ साजरे करण्याचे आणि नारळी लाडवांसारखे गोडधोड खाण्याचे दिवस. पण जेव्हा तुमच्याकडे अमूल मिठाई मेट असतं, तेव्हा तुम्हाला स्वादिष्ट नारळी लाडू तयार करण्यासाठी सणाच्या दिवसांची वाट पाहायची गरजच काय? यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लहान चमचा अमूल घी, 2 ते 3 कप अमूल मिठाई मेट, 1 कप ताजा खावलेला नारळ, 1 कप सुक्या खोबऱ्याची पावडर, बाजारात उपलब्ध असलेला अर्धा कप मावा, अर्धा लहान चमचा जिरे पूड. आधी एका पॅन मध्ये अमूल घी गरम करा, त्यानंतर त्यात मावा टाका आणि अमूल घी मध्ये हे नीट परतून घ्या. त्यानंतर या तव्यात खवलेला ताजा नारळ टाका. हे मिश्रण थोडा वेळ भाजून घ्या. या मिश्रणात गोळे तयार होऊ नयेत म्हणून ते सतत ढवळत राहा. मिश्रण थोडंसं घट्ट झालं की त्यात गोडवा आणण्यासाठी क्रीमी अमूल मिठाई मेट टाका आणि वर थोडीशी जिरा पावडर टाका. हे मिश्रण ढवळणं चालूच ठेवा आणि एकदा का ते घट्ट झालं की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. आता वेळ झाली लाडू वळण्याची. तर मग आता एका थाळीत खोबऱ्याची पावडर घ्या आणि नंतर नारळ मावा मिश्रणातून थोडं मिश्रण घ्या आणि त्याचे गोल लाडू वळा. त्यावर भरपूर प्रमाणात सुक्या खोबऱ्याची पावडर टाका. दुसरे लाडू तयार करण्यासाठी अशीच कृती रिपीट करा. आणि झालं, तुमचे नारळी लाडू खाण्यासाठी तयार. आणि सावधान, हे खाताना एखाद्याला थांबवणं कठीण असतं बरं.